त्यानंतर मराठवाडा विभागामधील आंदोलन 1942च्या चलजो आंदोलनामध्ये मराठवाड्याचा सहभाग होता. 1942च्या लढ्याच्या वेळेला 7 ते 8 ऑगस्ट रोजी गोवालिया टँकवर झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनाला स्वामी रामानंद तीर्थ हजर होते. गोवालिया टँकवर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी देशवासियांना करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे हैदराबाद संस्थानामध्ये चळवळ उभी राहील का हा प्रश्न स्वामीजींच्या मनामध्ये होता. 9 ऑगस्ट 1942ला स्वामीजी संध्याकाळी हैदराबादच्या नामपल्ली स्टेशनवरती उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि चंचल गुहा या ठिकाणच्या जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं. या शिक्षेमधून स्वामी रामानंद तीर्थ यांनी 16 डिसेंबर 1943ला त्यांची सुटका करण्यात आली. चले जाव आंदोलनामध्ये औरंगाबाद विभागामध्ये अच्युत गणेश देशपांडे, माणिकचंद पहाडे, गुलाबचंद नागोरी, गोपाळशास्त्री देव, मोतीलाल मंत्री, R.D. देशपांडे यांच्याबरोबर अंबेजोगाईच्या नूतन विद्यालयाचे रामचंद्र गोविंद उर्फ बाबासाहेब परांजपे आणि नारायणराव जोशी या 14 लोकांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला. 10 ऑगस्टला बाबासाहेब परांजपे आणि नारायणराव जोशी यांना अटक करण्यात आली. डिसेंबर 1942ला मोमिनाबाद म्हणजे आत्ताचं अंबाजोगाई शहर, या अंबाजोगाई या गावामध्ये सरकारी प्रचारासाठी ठेवलेला रेडिओ आणि 2 टपालपेट्या पळवण्यात आल्या. येगेश्वरी विद्यालयाच्या 14 शिक्षकांविरुद्ध हैदराबाद संरक्षण नियमांद्वारे प्रतिबंधात्मक आदेश जारी केला गेला. गोदाकाठचा चले जाव चळवळीमधील सहभाग आता आपण अभ्यासणार आहोत. या लढ्यामध्ये पैठण आणि गंगापूर विभागामधून 40 लोक सहभागी झालेली होती. या लोकांना 9.5 महिन्यांची शिक्षा झाली. जालना अंबड परिसरामधील 42 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. नांदेड जिल्ह्यानं 1942च्या लढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला होता. नांदेड या ठिकाणी 3 ऑक्टोबर 1942ला मोठ्या संख्येनं सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. 1942ची गोदाकाठची स्वातंत्र्य चळवळ इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील छोडो भारत हा शेवटचा टप्पा म्हणून ओळखला जातो. या चळवळीमधील हिंसेबद्दल सरकारनं महात्मा गांधीजींना आणि काँग्रेसला जबाबदार धरलं. महात्मा गांधीजींनी 21 दिवसांचं उपोषण केलं. आता आपण महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी अभ्यासणार आहोत. सुरुवातीला समतेच्या चळवळी म्हणजे नेमकं काय हे आपण समजावून घेऊया. ज्या चळवळी लोकसमूहांमध्ये समानतेसाठी परिवर्तन घडवून आणतात अशा चळवळींना समतेच्या चळवळी असं म्हटलं जातं. समाज व्यवस्थेमधील प्रश्नांना सामुदायिक स्वरूप देऊन चळवळ उदयास येते आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामुदायिक कृतीचा उपयोग होत असतो. संप, मोर्चे, घोषणा, सभा, मिरवणुका अशा कृती होऊ लागतात तेव्हा चळवळीचं दृश्य स्वरूप स्पष्ट व्हायला सुरुवात होत असते. ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये या सामाजिक समतेच्या चळवळीला सुरुवात झालेली होती. महाराष्ट्रामधील समतेच्या चळवळी उभारण्यामागे काही कारणं होती. ही कारणं म्हणजे सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी भारतामध्ये आपल्या सत्तेच्या सोयीसाठी संपर्क आणि दळणवळणाच्या सोयी, पाश्चात्य शिक्षण, समाज सुधारणाविषयक कायदे निर्माण केलेले होते. न्यायदानाची आधुनिक पद्धत, छापखाने, वर्तमानपत्रे, नियतकालिके, ग्रंथनिर्मिती यांची सुरुवात ब्रिटिशांनी केलेली होती. इंग्रजांनी सुरुवातीच्या काळामध्ये समाजाच्या चालीरीती, धर्म, संस्कृती यांचा आदर केला. राजकीय सत्ता स्थापन केल्यानंतर सुधारणा आणि परिवर्तनाच्या नावाखाली समाज, धर्म, संस्कृती यावरती टीका करायला सुरुवात केली. यामुळं इंग्रजांविरुद्ध चळवळी करण्याची बीजं लोकांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात झालेली होती. सामाजिक चळवळ करणाऱ्या मध्यमवर्गाला पाश्चात्य शिक्षण, ख्रिस्ती धर्मप्रसार, सुधारणावादी संस्था आणि पंथ यांचा आधार मिळालेला होता. शिक्षणामुळं वैचारिक मंथनाला चालना मिळाली. स्वधर्म, समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, मानवी हक्क आणि अधिकार त्यांचं शोषण यांची जाणीव आता समाजाला व्हायला लागलेली होती. बुद्धिवादाच्या कसोटीवरती पुनर्विचार होऊन त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेगवेगळे पंथ, गट, संस्था, संघटना स्थापन करण्यात आलेल्या होत्या. या संघटनांच्या माध्यमामधून मानवी हक्क आणि शोषणमुक्तीसाठी लोकांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि या चळवळींनी सामाजिक जीवनामध्ये स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळ आपण अभ्यासणार आहोत.
सुरुवातीला या परिवर्तनवादी चळवळींचा अभ्यास करताना चळवळींचा उदय, त्यांचं स्वरूप, त्यांची वाटचाल कशी झाली आणि त्यांचं नेतृत्व आणि शेवटी या चळवळीचं मूल्यमापन या प्रकारे या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा आपण विचार करूयात. कामगारांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी संघटित होऊन केलेल्या प्रयत्नातून कामगार चळवळीचा उदय झाला. म्हणजे या ठिकाणी कामगार चळवळीचा उदय कसा झाला? आपली आर्थिक परिस्थिती सुधारणं, आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी हे सगळे कामगार संघटित झाले आणि या प्रयत्नातून कामगार चळवळीचा उदय झालेला दिसून येतो. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आलेली होती. ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेमधून भारतामध्ये उद्योग आणि कारखाने सुरू केलेले होते आणि यातूनच कारखानदारीचा उदय झाला. 1853मध्ये आगगाडी निर्मितीचा पहिला कारखाना सुरू करण्यात आला. 11 जुलै 1851 रोजी भारतात पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला या ठिकाणी नानाबाई कावतजी दावर यांनी सुरू केलेली होती. आता या ठिकाणी पहिली कापड गिरणी लक्षात ठेवावी लागेल. आपण उल्लेख केला की 11 जुलै 1851ला भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबईमधील कुर्ला या ठिकाणी नानाबाई कावतजी दावर यांनी सुरू केलेली होती. यानंतर टाटा यांनी नागपूर येथे एम्प्रेस मिलची स्थापना केली आणि 1885पर्यंत महाराष्ट्रामध्ये 73 कापड गिरण्या अस्तित्वामध्ये आलेल्या होत्या. आता या कामगारांच्या काही समस्या होत्या. यामध्ये मुंबईमध्ये वेगानं कापड उद्योगाचा विकास झाला. शेती उद्योगाला कंटाळलेल्या शेतमजुरांनी कामाच्या शोधासाठी या उद्योगनगरीकडे धाव घेतलेली होती. स्वस्तात मजूर पुरवठा होत होता, यामुळे कामगारांचं प्रचंड हाल होत होते. बाल कामगार आणि स्त्री कामगारांना कमी वेतन मिळत होतं. कामाचे तास ठरवलेले नव्हते. सुट्ट्या किंवा रजा हा प्रकार त्यावेळी नव्हता. कामावरून घरी जाण्याची वेळ निश्चित नव्हती. स्वच्छतागृह आणि इतर सुविधा यांचासुद्धा अभाव होता. कामगारांना कायद्याचं संरक्षण नव्हतं. अन्यायाविरुद्ध आवाज त्यांना उठवता येत नव्हता. कामगारांची सर्व प्रकारे पिळवणूक होत होती. अशा प्रकारे कामगारांच्या ह्या महत्त्वाच्या समस्या होत्या. आणि यामधून कामगार चळवळीच्या उदयाची कारणांचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये कापड व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला होता आणि या विकासामुळे इंग्लंडमधील लँकेशायरमधील कापडाला उठावच नव्हता. मुंबईमधील कापड उद्योग अडचणीत आणण्याच्या प्रयत्नामधून हिंदुस्थानमधील गिरणी कामगारांसंदर्भात कायदा करावा अशी सूचना ब्रिटिश सरकारला करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला कामगारासंबंधी जो ब्रिटिश सरकारनं कायदा केला तो सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी आपण विचार केला की सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईतील कापड व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, म्हणून लँकेशायरमधील कापडाला उठावच नव्हता आणि मुंबईतील कापड उद्योग अडचणीत यावा म्हणून हिंदुस्थानामधील गिरणी कामगारांच्या संदर्भात कायदा करावं अशी सूचना ब्रिटिश सरकारला करण्यात आली. मुंबईमधील गिरणी मालकांनी बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली आणि आपलं हित जपण्याचा प्रयत्न केला. मुंबई रॉयल मिलचा अधिकारी ब्राऊननं सरकारला कळवलं की स्त्रिया आणि 12 वर्षाच्या खालील मुलांची पिळवणूक होते, म्हणून फॅक्टरी ॲक्ट करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवावं लागेल. रॉयल मिलचा अधिकारी ब्राऊन त्याचं नाव, आणि त्यानं सरकारला कळवलं होतं की स्त्रिया आणि 12 वर्षाच्या खालील मुलांची पिळवणूक होत आहे आणि म्हणून फॅक्टरी ॲक्ट करणं गरजेचं आहे. ब्रिटिश सरकारवर मँचेस्टरचा वाढता दबाव आणि बदलत्या परिस्थितीमुळं मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या स्थितीचं निरीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची मागणी केली. सरकारनं 23 मार्च 1875ला मुंबईचे जिल्हाधिकारी आर्बुथ नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं फॅक्टरी कमिशनची नेमणूक केली. या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली पहिली फॅक्टरी कमिशन नेमण्यात आलं होतं हे लक्षात ठेवावं लागेल. 23 मार्च 1875ला मुंबईचे जिल्हाधिकारी आर्बुथ नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिली फॅक्टरी कमिशनची नियुक्ती करण्यात आली. आता या फॅक्टरी कमिशनमध्ये कोण कोण होतं ते पाहूयात. या फॅक्टरी कमिशनमध्ये मंगलदार नथुभाई, दीनशॉ पेटिट, मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक होते. म्हणजे फॅक्टरी कमिशनमध्ये कोणाचा समावेश होता तर गिरणी मालकांचा समावेश होता. मंगलदास, नथुभाई, दीनशॉ पेटिट, मोरारजी गोकुळदास या गिरणी मालकांचा समावेश फॅक्टरी कमिशनमध्ये होता. कमिशननं आपला अहवाल सरकारला सादर केला
परंतु त्याला ब्रिटिश सरकारनं मंजुरी दिली नाही. सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली 1875 कामगारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. 1879-80 मंदीची लाट असल्यामुळे कामगारांचे प्रचंड हाल झाले. फॅक्टरी ॲक्टविषयी वृत्तपत्रानं विचार मांडून जागृती घडवण्याचा प्रयत्न केला. सरकारनं 1881 पहिला फॅक्टरी ॲक्ट मंजूर केला. गिरणी मालकांच्या दबावामुळं आणि यातील तरतुदी सौम्य आणि मर्यादित स्वरूपाच्या असल्यामुळं कामगारांमध्ये असंतोष पसरला आणि यामधूनच मुंबईमध्ये कामगार चळवळीचा उदय झाला. आता आपण कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी पाहणार आहोत. नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे अग्रदूत म्हणून ओळखले जातं. यांचा जन्म 1848 ठाण्याला झालेला होता. मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कन्हेरसर हे या नारायण मेघाजी लोखंडे यांचं मूळ गाव होतं. नारायण लोखंडे यांनी 1870 पासून सामाजिक कार्याला सुरुवात केलेली होती. दीनबंधू वृत्तपत्रामधून कामगारांचे प्रश्न दुःख मांडण्याचा प्रयत्न नारायणराव लोखंडे यांनी केलेला होता. बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन कोणतेही नियम पाळत नव्हतं. नारायणराव लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी चळवळ हाती घेतली. सरकारनं 1881 फॅक्टरी ॲक्ट पास केला. फॅक्टरी ॲक्टवर नारायणराव लोखंडे यांनी टीका केली. कामगारांच्या हितासाठी 1884 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, आता ही संघटनेची स्थापना किंवा संघटनेचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कामगारांच्या हितासाठी 1884 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन झाली. त्यानंतर 23 सप्टेंबर 1884 कामगारांची पहिली सभा मुंबईमधील परळ या ठिकाणी घेण्यात आली. परळ या ठिकाणच्या सभेला 4000 कामगार हजर होते. फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष WB मुलक यांना कामगारांच्या मागणीचं निवेदन सादर केलं गेलं. 24 एप्रिल 1890 महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर 10,000 कामगारांची सभा झाली. महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली. 10 जून 1890 गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली आणि हा कामगार चळवळीचा मोठा विजय मानला जातो. नारायण लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंगलीच्या वेळी केलेल्या कार्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांना राव बहादूर हा किताब दिलेला होता. या ठिकाणी नारायणराव लोखंडे यांना मिळालेला किताब आणि कोणत्या कारणासाठी मिळाला होता हे लक्षात ठेवावं लागेल. कामगार संघटनेचे नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर हा किताब सरकारनं दिलेला होता, कारण हिंदू मुस्लिम दंग्यांच्या वेळी त्यांनी जे कार्य केलेलं होतं त्या कार्यामुळं सरकारनं त्यांना राव बहादूर हा किताब दिलेला होता. याशिवाय जस्टिस ऑफ पीस या पदवीनं सुद्धा नारायणराव लोखंडे यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. प्लेगच्या आजारानं 1897 श्री नारायणराव लोखंडे यांचं निधन झालं. यानंतर महाराष्ट्रातील कामगार चळवळीची वाटचाल आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झालेली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झालेल्या होत्या. कामगार चळवळीचा विचार करताना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार चळवळ अशी विभागणी केली जाते. आता स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळीविषयी आपण माहिती पाहूयात. बंगालच्या फाळणीचं पडसाद देशभर पसरलेले होते. राष्ट्रप्रेमामुळे कामगारांनी संप केलेला होता. संपामध्ये कामाचा तास कमी करण्याची मागणी केलेली होती. पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 बॉम्बे पोस्टल युनियन या संघटनेची स्थापना केली. या ठिकाणी पोस्ट खात्यातील कामगारांची संघटना केव्हा आणि कोणती हे लक्षात ठेवावं लागेल. पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 बॉम्बे पोस्टल युनियन या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर 1909 भिवाजी नरे यांनी सीताराम बाले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीनं कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना केलेली होती. त्यानंतर कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याची सोय करण्यात आलेली होती. नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर, नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीनं 1909 सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती. सोशल सर्व्हिस लीगनं कामगारांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. 1914 पहिलं महायुद्ध सुरू झाल्यामुळं
महागाई वाढली आणि कारखान्यांच्या नफ्याचं प्रमाण वाढलं. कामगारांच्या पगारात मात्र वाढ झालेली नव्हती. यामुळं कामगार वर्गामध्ये नाराजी पसरली. 1917मध्ये रशियन क्रांतीमुळे कामगारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला. BP वाडिया यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं 1918मध्ये मद्रास लेबर युनियन आणि 1920मध्ये मजूर महाजन या कामगार संघटना उदयास आली. या ठिकाणी या दोन कामगार संघटना आणि कोणाचे प्रयत्न कारणीभूत होते हे लक्षात ठेवावं. BP वाडिया यांनी केलेले प्रयत्न, या प्रयत्नांमुळं 1918मध्ये मद्रास लेबर युनियन आणि 1920मध्ये मजूर महाजन या कामगार संघटनांचा उदय झालेला होता. 1920मध्ये अखिल भारतीय कामगार महासभेची स्थापना झाली. याच्यामध्ये LN हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वराड बिडी कामगार संघाची 1 जानेवारी 1931 रोजी स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर ऑक्टोबर 1937मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी ऑक्टोबर 1937ची ही जी स्थापना आहे, संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना लक्षात ठेवावी. 1938मध्ये राष्ट्रीय कामगार संघटना संघ याची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्षाची स्थापना केली. 11 एप्रिल 1939ला मुंबई शहरामधील ब्रिटिया गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. त्यानंतर मालकांनी मागण्या मान्य केल्या, संप मागे घेतला गेला. स्वातंत्र्योत्तर काळामधील कामगार चळवळीची वैशिष्ट्य नेमकी कोणती होती हे आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळाचा जर विचार केला तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कामगार संघटनांमध्ये वाढ झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आपण इंटक असं म्हणतो, त्याची स्थापना झाली. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेला शह मिळावा यासाठी समाजवाद्यांनी 1948मध्ये हिंदू मजदूर सभेची स्थापना केली. 14 जानेवारी 1959ला मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची एक युनियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई गिरणी कामगार युनियन असं त्याला नाव ठरवण्यात आलं. कामगार आघाडी, डॉक्टर दत्ता सामंत, महाराष्ट्र लेबर युनियन, राजन नायर अशा विविध संघटना या काळामध्ये अस्तित्वामध्ये आलेल्या होत्या. आता